व्हेरिकोज वेन जे प्रेग्नन्सीमध्ये होतात, मग त्यावेळेस काय करायला पाहिजे? ऍक्च्युली काय होतं ना की प्रेग्नन्सीमध्ये लेडीचं वेट 10 kg एक्स्ट्रा वाढतं ड्युरिंग द लास्ट ट्रायमेस्टर, आणि तेव्हाच मग आपल्याला कळतं की पेशंट इज लँडिंग अप इनटू व्हेरिकोज वेन. तेव्हा पेशंट आपल्याकडे कंप्लेंट घेऊन येतात की मॅडम पाय खूप दुखतायत, पायामध्ये आगाग होतीये, थोडंसं मुंग्या येत आहेत किंवा अकडल्यासारखं वाटतंय. तेव्हा हे लास्टच्या ट्रायमेस्टरमध्ये आपल्याला नोटीस होतं की पेशंट लँडअप होतोय व्हेरिकोज वेन मध्ये. सो अशा वेळेस काय केलं पाहिजे, बसल्या जागी थोडंसं टाचावरती करून नॉर्मल एक्सरसाइज केली पाहिजे. झोपताना थोडेसे उशी लावून पाय 45 डिग्रीच्या जर तुम्ही याच्यावर ठेवलात दिशेने, तर खालचा जो रक्तप्रवाह, प्रेग्नन्सीमध्ये काय होतं, आपलं वरचं जे ब्लड फ्लो आहे ते लोअर लिम्सला येऊन अटकून जातं आणि त्याच्यामुळे रक्तस्राव हा कमी होतो. रक्तस्राव कमी झाल्यामुळेच तर आपले पाय दुखतात, वेदना करतात. पण काही माझ्या ज्या पेशंट्स येतात, प्रेग्नेंट लेडीज असतात, ANC केसेस असतात, जेव्हा हे असे माझ्याकडे लक्षणे घेऊन येतात, तेव्हा मी त्यांना बहुतेकदा आशीर्वाद VV ऑइल हे देते आणि त्यांना मी दिवसातून 2 वेळा या ऑइलनी मसाज करायला सांगते, एक्सरसाइज करायला सांगते आणि प्रॉपर डाएट घ्यायला सांगते. अशा वेळेस ANC मध्ये हाय प्रोटीन डाएटची पण जास्त गरज असते. सो ह्या सगळ्या गोष्टी केल्याने बऱ्याचशा बायकांना याचा फायदा झालेला आहे.